कृष्णा हरे हरि जय राम कृष्ण हरे राम हरि जय राम कृष्ण हरे राम हरि जय राम कृष्ण हरे राम कृष्ण रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी हरि रूप रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी हरि सुख झाल हो साजनी सुख झाले वो साजनी राम सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी हरि तो विठ्ठल परवा सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी राम हो सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी हो म्हणून विठ्ठली आवडी तो विठ्ठल परवा तो हा माधव परवा
परखुमा देवी वरवा परखुमा देवी वर तो विठ्ठल बरवा तो माधव बरवा तो विठ्ठल बरवा तो माधव बरवा हरि जय जय राम कृष्ण 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 हरि राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय जय राम हरि जय जय राम संताची पायी हा माझा विश्वास 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 सर्व भावे दास झालो त्याचा सर्व भावी दास झालो त्यांचा सर्व भावी दास झालो त्यांचा हरितेची माझे हित करीती सकळ तेचे माझे हित करीते सकळ तेची माझे हित करीती सकळ तेचे माझे हित करीते सकळ आजेने हा गोपाळ कृपा करी देने हा गोपाळ कृपा करी देने हा गोपाळ कृपा करी हरी भागलिया मज वाहतील कडी भागलिया मज वाहतील कडिये भागलिया मज वाहतील कडी भागलिया मज वाहतील कडिये त्यांची निजोडे सर्व सुख त्यांचे निजोडे सर्व सुख त्यांचे निजोडे सर्व हरी तेची माझे हित करीती सकळ तेचे माझे हित करीते सकळ तेची माझे हित करीती सकळ तेचे माझे हित करीते सकळ हरी जेने हा गोपाळ कृपा करी जेने हा गोपाळ कृपा करी जेने हा गोपाळ कृपा करी तुका म्हणी शेष सेविनावडी तुका म्हणे शेष विनावडे म्हणी शेष सेविनावडी तुका म्हणे शेष विनावडे वचन न मोडी बोलिले ते वचन न मोड बोलले ते वचन न मोड बोलले हो त्याची माझे हित करीती सकळ तेचे माझे हित करते सकळ त्याची माझे हित करीती तेचे माझे हित करीते सकळ जेने हा गोपाळ कृपा करी गोपाळ कृपा करी देने हा गोपाळ कृपा करी ढोबार खुमाई ओ बार कुमारी 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 संताची पाय संताची पाय हा माझा विश्वास संताची
कृपा करी जेने हा कृपा करी हो जेने हा गोपाळ कृपा करी कृपा करी जेने हा गोपाळ करी कृपा करी जेने गोपाळ कृपा करी जेने जेने हा गोपाळ कृपा करे जेने गोपाळ कृपा माझे
विठ्ठल विठाला 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 बोला पुंडलिक वरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव हरिनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकाराम महाराज की शांती ब्रह्म एकनाथ महाराज की सद्गुरु जोग महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की हर 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 संताची ये पायी हा माझा विश्वास संताची ये पायी हा माझा विश्वास सर्व भावे दास झालो त्यांचा तेची माझे हित करीती सकळ जेने हा गोपाळ कृपा करी भागली या मज वाहातील कडियेरा त्यांची येणी जोडे सर्व सुख तेची माझे हित करीती सकळ जेने हा गोपाळ कृपा करी तुका म्हणे शेष तुका म्हणे शेष सेविन आवडी त्यांची येणी जोडे सर्व सुख तेची माझे हित करीती सकळ जेने हा गोपाळ कृपा करी विठ्ठला 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 हरी हरी विठ्ठला 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 टाळी वाजवा आणि भजन करा माय बाप विठ्ठल विठ्ठल समचरण सरोज सांद्री लाभ दाभम जगरणहित पाणी मंदन मंदनानाम तरुण तुलसी माला कंधरम कंजनेत्रम सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञान गंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका किंबहुना जयांच्या केली या स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण ते जीवन दुसरी चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी जोडून या कर चरणी ठेवी तो माथा परसावी विनंती माझे पंढरी नाथा परसावी विनंती माझे पंढरी येईवो 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 धावुनिया विलंब कवाया नावे याला कृपाळे विलंब कवाया नावे याला कृपाळे श्री गुरु चरण सरोज रज
निज मन मुकुर सुधारी हो बरण रघुबर बिमल जसु जो दायक फल चारी जो दायक फल चारी इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले गोविंद नाम लेकर जब प्राण तन से निकले उस वक्त जल्दी आना उस वक्त जल्दी आना नहीं शाम भूल जाना राधे को साथ लाना जब प्राण तन से निकले मनोजवमार्ग तुल्य वेगम जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठम वातात्मजं वानरयूथ मुख्यम श्री रामदूतम शरणं प्रपद्ये। आइए हनुमंत बिराजिए कथा करो मति अनुसार प्रेम सहित गद्दी धरू पधारिये पवन कुमार। एकदा सगळ्यांनी आपले आपले हात जरा वरती करा, सगळ्यांनी करा, ताट करा। पाठीमागचे त्याच्याही पलीकडचे अपक्ष उमेदवार हा सगळ्यांनी करा। वा, त्यांनी हात हलवून सांगितलं की आम्ही केलं वरती। सगळ्यांनी हात वरती करा। देवाचं गुणगान गायचंय, देवाचं भजन गायचंय। कीर्तन म्हणजे काय तर देवाचं नाम घेणं म्हणजे खरं कीर्तन आहे बुवा। एक सांगू, थंडी जर माणसाला वाजायला लागली तर माणसं अंगावरती काय घेतात? काय घेतात? हा, अहो रग घेतात, चादर घेतात, स्वेटर घेतात, मफलर गुंडाळतात ना। हा, हात वर करा। तसं मला वाटतं की थंडी जर वाजायला लागली तर माणसं अंगावरती रग घेतात। अरे अंगावरती रग घेण्यापेक्षा माणसाच्या अंगातच रग पाहिजे, पाहिजे ना, अंगात रग पाहिजे। करा हात वर। तसं हृदयातल्या विकाराची थंडी घालवण्यासाठी काय 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 हृदयातल्या विकाराची थंडी घालवण्यासाठी माझ्या भगवान परमात्म्याच्या नामस्मरणाची बंडी अंगावरची धारण करा। तुम्हाला विकाराची थंडी कधीच वाजणार नाही बुवा, कधीच वाजणार नाहीये। पण त्यासाठी भजन करायचे आम्हाला। करा हात वरती। तुमच्या आग्रहास्तव गातो आता। माझ्या ज्ञानोबाला प्राचारण करूया की माऊली तुमच्या नावाचा सोहळा खऱ्या अर्थाने आम्ही साजरा करतोय ना, आपण या कीर्तनासाठी यावं। हा, मी जास्त गात नाही आता, पण आपण आग्रह केला, तुम्ही दाखवलं मला ते, आणि म्हणून मला ते स्मरण झालंय। आणि तसं माझ्या ज्ञानोबाचं मला रोज स्मरण होतं बुवा। हा, आणि त्यांसाठी आम्ही गायलं पाहिजे बुवा। हृदयातला भाव आहे। करा हात वर। ओ ज्ञानोबा माऊली, ओ ज्ञानोबा माऊली कीर्तनालया आम्हावरी कृपा करा हो, 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 कृपा करा हो। ओ ज्ञानोबा माऊली कीर्तनालया, ओ ज्ञानोबा माऊली कीर्तनालया आम्हावरी कृपा करा हो, 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 कृपा करा हो। ओ साधकाची माय माझी ज्ञानाबाई, अनाथाची माय माझी ज्ञानाबाई, अनाथाची माय ज्ञानाबाई, अनाथाची ओ साधकाची माय माझी ज्ञानाबाई, अनाथाची माय माझी ज्ञानाबाई, ज्ञानाबाई, अनाथाची माझी ज्ञानाबाई। ओ येई धावूनी, येई धावूनी नवलाई, कृपा करी काही, 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 कृपा करी काही। छत्रपती शिवाजी महाराज की जय। हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव।
संताची ये पायी हा माझा विश्वास, संताची ये पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्यांचा, तेची माझे हित करीती सकळ, जेने हा गोपाळ कृपा करी. प्रस्तुत प्राप्ती कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग. जगतवंदनीय महान भगवत भक्त जगाचे मायबाप जगद्गुरु श्री संत तुकोबार आहे. देहनिवासी वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे, पंचमभेद निर्माते, नोहे नोहे ज्यांच्या नावानं कळिकाला सुद्धा थरकाप सुटावा एवढे अधिकार संपन्न माझे तुकोबार आहे. एक गोष्ट आवर्जून सांगेल गड्या, वैर्यानं सुद्धा ज्यांचं गुणगान गावं एवढे अधिकार संपन्न माझे महाराज आहेत. ओ धन्य तुकोबा समर्थ, जेने केला हा पुरुषार्थ, म्हणे रामेश्वर भट तुझा, तुका विष्णू नाही तुझा. वैर्यानं सुद्धा ज्यांचं गुणगान गावं एवढे अधिकार संपन्न माझे तुकोबार आहेत. याच्याही पुढे जाऊन सांगेल बुवा, याच्यावत भूतलावरती माझ्या भगवान परमात्म्यानं तुम्हा आम्हाला माथा दिला, आणि हा माथा जाग्यावर ठेवण्यासाठी ज्यांनी गाथा दिला ना, त्यांचं नाव तुकोबार आहे. आणि त्या तुकोबारायांचा संतांच्या पायावरचा विश्वास प्रतिपादन करणारा सुंदर असा 4 चरणाचा अभंग तुम्हा सर्व मायबापांच्या चरणी समर्पित करण्याकरता आजच्या प्रसंगी सेवेकरता निवडला. या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु श्री संत तुकोबाराय संतांच्या पायावरचा विश्वास प्रतिपादन करतायत. या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु श्री संत तुकोबाराय आम्ही त्या संतांवरती विश्वास ठेवलाय याचं वर्णन करतायत. या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु श्री संत तुकोबाराय आम्ही त्या संतांचे दास झालोय याचं वर्णन करतात. नुसतं दास नाही बुवा, तर आम्ही काया वाचा मनाने संतांना शरण गेलोय. संभाजी बुवा, लोक म्हणतील हे वारं जरा वेगळं दिसायला लागले. दत्ता भाऊ, माणसाला वारं लागलं पाहिजे. ज्या ज्या माणसाला या महाराष्ट्रामध्ये वारं लागले ना, त्या त्या माणसानं महाराष्ट्रामध्ये क्रांतीच केली आहे बुवा. क्रांती केलेली आहे. हे हिंद विश्वराज्य निर्माण व्हावे ही तो स्त्रींची इच्छा. अंगात वारं भरलं बुवा. आज आम्ही त्यांची पूजा करतो ना, अंगात वारं भरलं पाहिजे. एक सांगू, माणसाच्या अंगात 100% वारं भरलं पाहिजे, पण एक तर ते वारं देवाचं असलं पाहिजे, नाहीतर संताचं असलं पाहिजे. चला, याच्याही पुढे जाऊन सांगेल, एक तर देशभक्तीचं वारं असलं पाहिजे, एक तर सत्कार्याचं वारं असलं पाहिजे, एक चांगलं जीवन जगण्याचं वारं असलं पाहिजे, एक सात्विक जीवन जगण्याचं वारं पाहिजे, नोहे नोहे परोपकाराचं वारं पाहिजे. माणसाला वारं लागावं, एक तर देवाचं लागावं, नाहीतर संताचं लागावं. विठाला तुमचे आमचे वारे न सांगितलेले बरे. काय 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 हा, आमचे वारे आहेत ना बुवा, प्रत्येकाच्या ठिकाणी वेगवेगळे वारे आहेत, पण आमचे वारे न सांगितलेले बरे. का सांगूच? हा, सांगा सांगा महाराज सांगा. बघा, मला असं वाटतं, अरे आम्हाला कामाचं वार आहे, आम्हाला लोभाचं वार आहे, आम्हाला क्रोधाचं वार आहे, आम्हाला सत्तेचं वार आहे, आम्हाला खुर्चीचं वार आहे, आम्हाला धनाचं वार आहे, आम्हाला सुखाचं वार आहे, आम्हाला एकमेकाच्या निंदा करायचं वार आहे, आम्हाला शेजाऱ्याचे बांध क्या बात है, आम्हाला सोयरीकी जोडायचं वार आहे, आणि काहीला क्या बात है. अनुभवाचे बोलेत बो सगळ्यांचे. विठाला विठाला चला, कुठलेही वारे लागण्यापेक्षा मला असं वाटतं माणसाला संताचं वारं लागावं. इथं माझ्या तुकोबारायांना संतांचं वारं आहे. महाराज म्हणतात की आमचा संतांच्या पायावरती विश्वास आहे, आणि नुसता विश्वास नाही तर आम्ही काया वाचा मनाने संतांना शरण गेलो, आम्ही त्यांचे दास झालो. महाराज, संतांच्या पायावरती तुमचा विश्वास का आहे, तुम्ही संतांचे दास का झालात, तर त्याचं उत्तर तुकोबारा एवढं सुंदर देतात. ऐका, महाराज म्हणतात, या जगाच्या पाठीवरती संतच केवळ असे आहेत की ते आमच्यावरती कृपा करतात, ते आमच्यावरती उपकार करतात, नोहे नोहे ते आमचं हित जोपासतात. तेची माझे हित करीती सकळ, आणि जेने हा गोपाळ कृपा करी. जगाच्या पाठीवरती संत आमचं हित जोपासणारे आहेत. एक गोष्ट सांगू तुम्हाला, जशी माय आपल्या लेकराचं हित जोपासते ना, तसं संत सुद्धा आमचं हित जोपासतात. करीती सकळ, आणि जेने हा गोपाळ कृपा करी. संतांच्या मार्गाने जर आम्ही वाटकर्मण जर करत गेलो, त्यांच्या मार्गाने जर आम्ही चालत गेलो, तर मला असं वाटतं आमच्या चालण्यामध्ये कुठेच अडथळा येणार नाही.
आणि ज्यासाठी आमचा जन्म झाला, नोहे नोहे ज्याची प्राप्ती आम्हाला करायची आहे ना, ते साधन संत सांगतात. आणि त्या मार्गाने जर आम्ही गेलो तर ते साधन आम्हाला प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही. आणि नोहे नोहे तेच साधन आमच्यावरती कृपा करतं. नोहे नोहे ज्याची प्राप्ती झाली ना, तो आमच्यावरती कृपा करतो. जे नेहा गोपाळ कृपा करी. महाराज, भगवान परमात्मा आमच्यावरती कृपा करेल हे खरं आहे, पण महाराजांनी तरी अभंगामध्ये परत काहीतरी रेखाटले. महाराज म्हणतात की जर संतांनी सांगितलेल्या मार्गाने जर आम्ही वाटक्रमण करत राहिलो, आयुष्य पणाला लावलंय, ओ नाना साधनाच्या केल्या खटपटा, परी न पावसी तुझा वंटा. अनेक साधन केले, आयुष्य खर्च केलं, पण अजून सुद्धा त्याची भेट होत नाहीये. या कालखंडामध्ये जर आम्हाला वियोग झाला, आम्ही जर थकल्या गेलो, आम्ही जर शिनल्या गेलो, आम्ही जर भागल्या गेलो ना, तर बघा मला असं वाटतं एखादी गोष्ट जर आम्हाला मिळालीच नाही लवकर, आम्ही वारंवार प्रयत्न करतोय पण ती आम्हाला मिळत नाहीये, मग माणूस हातबल होतो, माणूस थकल्या जातो, माणूस विरल्या जातो, त्याचं मन खचून जातं. बुवा माझे तुकोबरा म्हणतात, एखादी वेळेस देवाच्या भेटीच्या वियोगामध्ये जर आम्ही खचल्या गेलो, आम्ही थकल्या गेलो, आम्ही जर शिनल्या गेलो ना, तर त्या संतांमध्ये एवढी ताकद आहे, ते संत एवढे कृपाळू आहे, ते आम्हाला उचलून घेतात आणि खऱ्या अर्थानं कडेवरती उचलून घेतात आणि सर्व सुखाची प्रचिती निर्माण करून देतात. ओ भागलिया मज काय 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 वाहातील कडिये, ओ त्यांची ये निजोडे सर्व सुख. इतकंच नाही बुवा, तर महाराज म्हणतात त्या संतांच्या ताटातलं आम्ही उष्ट सेवन करू. नुसतं उष्ट सेवन नाही करणार, तर त्यांचं वचन आम्ही कदापि मोडणार नाही. का महाराज? त्याचं उत्तर तुकोबरे देतात. बघा, का मोडणार नाही, का उष्ट सहन करू? त्याचं कारण आहे, त्याची माझे हित करीती सकळ, आणि जे नेहा गोपाळ कृपा करी, म्हणून त्यांच्या पायावरती विश्वास आहे. संताची ये पायी हा माझा विश्वास, म्हणून आम्ही त्यांचे दास झालोय. अभंगाचा सरळ सरळ आशय तुमच्या पुढे विस्तारपूर्वक मांडण्याचा मी प्रयत्न केलाय. अतिशय सुंदर नियोजन आपण रेखाटलंय. गावाचं नाव मोठेवाडी आहे आणि परत दुसरं परत काय, हा गव्हाणेवाडी. हा, दोन मिळून एक गाव आहे, दोन नाव मिळून एक गाव आहे. गावही सुंदर आहे. हा, अच्छा, पण तुम्ही त्याला कंबाईन नाव दिले ना, ठीक आहे, तरी पण छानच आहे ना. वाडी पण गावाला खेटूनच आहे ना, आणि वाडी गावाच्या अंतर्गतच आहे, है की नाही? आणि म्हणून वाडी काय आणि गाव काय, मोठेवाडी आहे. या मोठेवाडीमध्ये इतकं सुंदर असा ज्ञानदान सोहळा आपण करत आहात. द्यावे तेवढे धन्यवाद मी खऱ्या अर्थानं तुम्हा सर्व ग्रामस्थांना देतो. बुवा, अतिशय सुंदर सोहळा आपण साजरा करतायत. असं वाटतंय की आज हे कीर्तन रूपी पुष्प या मोठेवाडीमध्ये नाहीये, जणू की माझ्या पांडुरंगाच्या रावळात चालू आहे की काय, याची प्रचिती होती. बुवा, अगर तालियां बजानी ही हो आपको तो जरा जोर से बजाओ, नहीं तो फिर मत बजाओ, है की नाही? टाळ्या वाजवायच्या असेल तर मग दिल खोलके बजाव यार, है की नाही? नाहीतर मग उगाच काय, मलाही कळेना नेमकं काय चाललंय म्हणून, है की नाही? जरा जोरात वाजवली पाहिजे. आणि मला असं वाटतं मी तुमचंच कौतुक करतोय ना, हा, आणि केलं पाहिजे. बुवा, लोक म्हणतात कीर्तनात फार नाव घेऊ नये, पण मला असं वाटतं जर एवढं कार्य सुंदर असतील तर 100% घेतले पाहिजे. बुवा, काही गोष्टी इथं बोलू नये म्हणून इकडे येऊन बोललो, बाकी काही नाही. विठ्ठला विठ्ठला आणि म्हणून द्यावे तेवढे धन्यवाद मी सर्व ग्रामस्थांना देतो की आपण एवढा सुंदर असा सोहळा साजरा केलाय. आणि आज 6व्या दिवसाचं कीर्तन रूपी सेवा मला असं वाटतं माझ्यासारख्या पामराकडे आलेला आहे. आणि सगळ्यांनी मिळून दत्तूभाऊ यांच्या माध्यमातून मला संपर्क केला आणि माझा 6वा दिवस आपण घातलेला आहे. त्याकरता तुमचे मनापासून मी आभार मानतो. काय, आणि या कीर्तन रूपी पुष्प सेवेसाठी आज आवर्जून असणारे सर्वच दिग्गज मंडळी आहेत. खरं तर मी फार छोटा माणूस आहे, वयानं सुद्धा, दिसण्याने सुद्धा, असण्याने सुद्धा
आणि अधिकाराने सुद्धा. पण तरी सुद्धा तुम्ही मला प्राचारण केलं, त्याकरता पुन्हा 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 मी तुमच्या चरणी साष्टांग प्रणिपात करतो. या कीर्तनासाठी आज आवर्जून उभे असणारे सर्व दिग्गज मंडळी या ठिकाणी मला असं वाटतं ज्यांनी समोर अतिशय गोड चाल गायली. चाल गाणं वेगळं, गोड चाल गाणं वेगळं आणि चाल गाणं वेगळं, कळलं तर बघा. आणि म्हणून ज्यांनी अतिशय गोड चाल गायली, अभंगाला अनुसरून ठेवून गायली आणि अगदी वेळेत गायली, म्हणून मला असं वाटतं आमचे संभाजी महाराज त्यांना इकडचा अंदाज आहे म्हणून त्या अंदाजाने त्यांनी गायलंय. आम्हाला सुद्धा याचा अंदाज नव्हताच कधी, पण त्यांना याचा अंदाज असल्यामुळे त्यांनी अतिशय गोड आणि अगदी सरळ सरळ सुंदर चाल अभंगाला पोषक असणारे स्वर त्यांनी लावले. त्यांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करतो. त्यांच्या सोबत ज्यांनी पाठीमागे गायलं असे असणारे आमचे रामदास महाराज त्या ठिकाणी आहेत. त्यांनी सुद्धा अतिशय सुंदर स्वर आळवले आले आहेत. त्यांच्याही चरणी नतमस्तक होतो. समवेत सर्वच भजनी मंडळी आहेत, परिसरातले आहेत. आता काहींचे नावं मला माहिती आहेत, काहींचे चेहरे ओळख आहे, पण आपल्या सगळ्यांबद्दल माझ्या अंतकरणामध्ये नितांत प्रेम आहे, आदर आहे, म्हणून सगळ्यांच्या चरणी नतमस्तक होतो, साष्टांग प्रणिपात करतो. सुंदर असे मृदंगाचार्य आहेत. मी जसं यांना बोललो ना तसंच मला असं वाटतं आमचे ओमकार महाराज. मी खरं सांगू महाराज, मी फार लोक पाहतो पण पोषक लोक मी पाहतो. वादन हे पोषक असलं पाहिजे, वादन हे गोड असलं पाहिजे. आणि मला असं वाटतं जास्त चलबिचल करण्यापेक्षा शिस्तीत असलं पाहिजे. आणि तेवढ्या शिस्तीमध्ये तेवढ्या गोड आणि तेवढ्या ताकदीचं वादन तुमचं आहे बुवा. तसं मी कुणाचंही कौतुक कधी करत नाही, पण केलं आज. मला जे दिसतं ते करतो बुवा. मला असं वाटतं गाढवाला गाढवच म्हणलं पाहिजे आणि घोड्याला घोडच म्हणलं पाहिजे. माणसं घोड्याला गाढव म्हणतात, तर मी ते काय करू नका. पण अतिशय सुंदर मृदंग तुम्ही वाजवत आहात आणि अगदी पोषक वाजवतायत. अजिबात गडबड नाही. जसे त्यांचे स्वर गोड येत आहेत ना, तितक्याच ताकदीनं तुम्ही खऱ्या अर्थाने त्यांना साथ देताय. म्हणून त्यांच्याही चरणी, तुमच्याही चरणी मनापासून अभिवादन करतो की आपण आज अनेक लोकांना या ठिकाणी वाजवलेलं आहे आणि आज मला सुद्धा वाजवायला तुम्ही तयारच आहात. म्हणून तुमच्याही चरणी नतमस्तक होतो. यांचंही आवाज फार सुंदर आहे, इकडनं चोपदार सुद्धा फार सुंदर आहे. असं वाटतं यांना घ्यावं, माझ्या गाडीत बसवावं आणि माझ्यासोबत घेऊन जावं. मध्येच सोडून द्या. याल सोबत माझ्या येत आहे ते यायला तयार आहे. गावातलेच येतात, गावातले आहात, शेजारच्या गावचे आहेत, घरचे माणसं आहेत ना, मग त्यांना विचारावं लागेल आपल्याला एकदा. काय गरज नाही. अरे देवा, विठ्ठले हे चित्त प्रपंचापासून काही अडचण नाही. त्यांना घ्यावं असं वाटतं, माझ्यासोबत घेऊन जावं वाटतं आणि माझं पाकिट हे त्यांना देऊन टाकावं वाटतं. त्यांनी आधीच सांगितलं मोकळं देऊन टाका, बाकीचं घेऊन टाका. विठाला विठाला चला, विनोदाचा भाग सोडून द्या, पण खरंच अतिशय खेळीमेळी वातावरण आहे. आणि मला असं वाटतं कीर्तन हे खेळीमेळीच असलं पाहिजे. फार अटेन्शन राहायचं आणि फार असं हे दाखवायचं मला ते दाखवत नाही. अगदी एकमेकाला विचार दिले पाहिजे, एकमेकाचे विचार घेतले पाहिजे. आणि म्हणून त्या अनुसंधानाने या ठिकाणी आपण सर्वजण आहात. दत्तूभाऊ महाराजांच्या माध्यमातून मला फोन झाला आणि सर्व ग्रामस्थ, टाळकरी भजनी मंडळी, गावातले भजनी मंडळ, प्रतिष्ठित नागरिक या सगळ्यांच्या चरणी पुन्हा अभिवादन करतो. पेटी मास्तर सुद्धा अतिशय सुंदर आहे, त्यांच्याही चरणी साष्टांग प्रणिपात करतो. या ध्वनी मुद्रेतून आपल्या कर्णपटलावरती जो सुंदर असा आवाज जातोय, एकदा त्यांच्यासाठी जोरात टाळ्या वाजवा. टाळी जरा जोरात नाही आली तुमच्या, ऐका, तुमच्या टाळीवरती माझा आवाज डिपेंड आहे. तुम्ही जर टाळाटाळी केली तर तो पण टाळाटाळी करेल. कळतंय? बजाव जरा जोरसे. वा, छान. चला, सगळ्यांच्या चरणी नतमस्तक होतो, माझ्या चिंतनाकडे वळतो. विठाला विठाला महाराज म्हणतात की माझा संतांच्या पायावरती विश्वास आहे. आम्ही संतांचे दास झालोय. का महाराज? तर तुकोबराय म्हणतात की या जगाच्या पाठीवरती संत आमचं हीच जोपासतात. आता नेमकं हीच जोपासणं म्हणजे काय करणं? संत हीच जोपासतात म्हणजे नेमकं काय करतात? तसं बघायला गेलो तर आमच्या समवेत असणारे अनेक माणसं आमचं हीच जोपासणारे आहेत. पावला पावलाला आमचं हीच जोपासतात. पण नेमकं ते जे हीच जोपासतात ते योग्य आहे का संत जे हीच जोपासतात ते योग्य आहे? विठाला विठाला.
आमच्या आजूबाजूच्या भौतिक युगातील जे लोक आहेत ते आमच्या बाह्यरंगाचंही जोपासतात, पण संत मात्र आमच्या अंतरंगाचंही जोपासतात. विठाला कधी कधी जवळचे माणसं हीच जोपासतात, पण तो रस्ता चांगलाच असेल असं कळत नाही बुवा, है की नाही. आम्हाला सांगतात मार्ग मात्र, पण एखादी वेळेस तो मार्ग चुकीचाही असू शकतो. मग ते हीच जोपासतात का? नाही का? असं नाहीये, ते सुद्धा हीच जोपासतात बुवा, पण त्यांचं हीच जोपासणं वेगळं आहे आणि संतांचं हीच जोपासणं वेगळं आहे. विठाला महाराज, हीच जोपासणं म्हणजे काय करणं? तर हीच जोपासणं म्हणजे आम्हाला जाग करणं आहे. आता जाग करणं म्हणजे आम्ही झोपलेलो आहोत का? हा पहिला प्रश्न आहे. काय जाग करणं म्हणजे आम्ही झोपलेलो आहोत का? मला असं वाटतं 100% आम्ही झोपलेलोच आहोत. कारण संत ज्या अर्थी आम्हाला जाग करतायत त्या अर्थी आम्ही 100% झोपलेलोच असलो पाहिजे. बघा बघा, पण नेमकं आम्ही झोपलोय कुठं आणि जागे कुठं आहोत? मी पुन्हा सांगतो, आम्ही बाह्यरंगाने जागे आहोत, पण अंतरंगाने आम्ही झोपलेलोच आहोत. विठाला आता मला एक सांगा, जी माणसं झोपलेली आहेत त्यांना जाग लवकर करता येतं का ज्या माणसाने झोपीचं सोंग घेतलंय त्यांना लवकर जाग करता येतं? बोला. हा, असं आहे ते. कुणाला जाग करता येतं? जी माणसं खरं झोपलेली आहेत त्यांना आपल्याला उठवता लवकर येतं, पण ज्यानं झोपीचं सोंग घेतलेलं आहे त्यांना मात्र उठवता येत नाही. आपलं तसंच आहे बा, आम्ही जागे दिसतो पण आम्ही झोपीचं सोंग घेतलेलं आहे. आम्ही झोपलं दिसतो पण आम्ही जागेपणाचं सोंग घेतलेलं आहे. आता ऐका, अरे जाग करणं म्हणजे काय? जाग करणं म्हणजे काय? इथं आम्ही दिसतोय महाराज जागे, पण आम्ही जागीच नाहीयेत. कारण कोणीतरी विचार करा की उभ्या आयुष्यामध्ये आम्ही जर जागेच असू ना, तर आम्ही कधीतरी त्याच्यासाठी आमचा वेळ खर्च केलाय का याचा आम्ही काहीतरी विचार केला पाहिजे. तो भेटावा यासाठी आम्ही त्याच्या विरहामध्ये जगलोय का याचा आम्ही विचार केला पाहिजे. आम्ही रोज भजन करतो, आम्ही रोज कीर्तन करतो, आम्ही रोज परमार्थ करतो, पण कधीतरी त्याच्यासाठी आमच्या डोळ्यातनं अश्रू आलेत का याचा काहीतरी आम्ही विचार केला पाहिजे. काय ध्येय आमचं? काहीच नाहीये. जागं राहणं म्हणजे काय करणं? तर मला असं वाटतं या जगाच्या पाठीवरती संत केवळ जागे आहेत, कारण त्यांनी तो स्वतःच हीच जोपासलं, नोहे नोहे आपलं हीच साध्य केलं बुवा. विठाला आम्ही आमचं हिताच्या ठिकाणी जागे नाहीच आहे. जर असेल तर आम्ही हा विचार केला असायला पाहिजे होता. सर्वसामान्य गोष्ट आहे गड्या. प्रत्येक माणूस जन्माला आला डॉक्टरच्या घरी, आम्ही त्या लहान लेकराला डॉक्टरच व्हावं याची तुलना करतो, नोहे नोहे तसे खऱ्या अर्थाने आम्ही त्यांना मार्गदर्शन करतो. बरोबर ना? ध्येय ठरवतो, साध्य ठरवतो. मला असं वाटतं संत आम्हाला जाग करतात म्हणजे नेमकं काय करतात? मी कोण आहे, मी कुठून आलोय, माझं स्वहित काय, याच्या ठिकाणी जे जाग करतात ना त्यांना संत म्हणतात. हो, कारण कधीतरी आम्ही हा विचार केलाय का की मी कोण आहे, मी कुठून आलोय? काही ध्येय नाही बुवा आमचं. शिक्षकाच्या घरी जर आम्ही गेलो तर शिक्षक सुद्धा ठरवतात की माझं लेकरू भविष्यामध्ये शिक्षक झालं पाहिजे, इंजिनियर झालं पाहिजे. ध्येय ठरवलेलं आहे. आज मी सुद्धा ठरवलं ना, आज आळंदीवरनं आलोय, मला जायचंय कुठं? मला मोठेवाडीला जायचंय, मला कीर्तन करायचंय आणि इथलं कीर्तन करून मला पुन्हा पुढच्या प्रवासाला जायचंय. ध्येय फिक्स केलंय बुवा. आमचं काय ध्येय? आम्ही जन्माला आलोय, आईच्या उदरातून जन्म घेतला म्हणजे जन्म झाला नाही बुवा. नेमकं जन्माला आल्यानंतर आमचं ध्येय काय? कशासाठी जगायचंय? काय करायचंय? कुठून आलोय मी? कशासाठी जन्म आमचा आहे? कधीच आम्ही हा विचार करत नाही. आणि या विचाराच्या ठिकाणी आम्हाला जे आरूढ करतात ना ते संत आहेत बुवा. विठाला कोण आहे मी? कुठून आलोय मी? अहम कतोमिदम. मी कोण आहे? कशासाठी जन्म आहे माझा? कधी आम्ही ठरवलंय का असं की माझा जन्म का झालाय? आम्ही फक्त इतकंच विचार करतो बा, ओ वाढावे संतान, गृही व्हावे धन धान्य, ही चिंता आहे. ल्यावे खावे बरवे असावे सदैव, ही आमची ध्यास आहे बा. हे आमचं स्वप्न आहे. आमचं स्वप्न एकच आहे, आमचा वेल हा मानवावर गेला पाहिजे. हे आमचं स्वप्न आहे, हे आमचं ध्येय आहे. पण खरं सांगू,
अरे संतांचं ध्येय हे नाहीये बा, साधूचं ध्येय हे नाहीये. अरे ध्येय काय? जन्माला आलोय ना, विचार करावा की आमचा जन्म का झालाय, कशासाठी झालाय, का का जगायचंय आम्हाला, कोण आहे मी, कुठून आलोय मी. हा दुरोनी आलो मी गा, दुःख झाले दारुण. 84 लक्ष योन्या फिरून आम्ही इथं आलोय बुवा. मग एवढं फिरून आलोय ना, आम्हाला माहित नाही हो, पण संतांनी सांगितलंय ना, संतांवरती आमचा विश्वास आहे ना. मग मला असं वाटतं त्याचा विचार आम्ही केला पाहिजे. विठाला 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 हो, कोण आहे मी? आहे मी हा कोण, करावा विचार. आहे मी हा कोण, करावा विचार. म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा, म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. आहे मी हा कोण, करावा विचार. आहे मी हा कोण, करावा विचार. म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा, म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. ओ आहे मी हा कोण, करावा विचार. करावा विचार. आहे मी हा कोण, करावा विचार. करावा विचार. आहे मी हा कोण, करावा विचार. आहे मी हा कोण, करावा विचार. म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा, म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. आहे मी हा कोण, करावा विचार. आहे मी हा कोण, करावा विचार. हो म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. हो म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. कोण आहे मी? कुठे जायचंय मला, काय करायचंय, मग कोण आहे मी? एक सांगू, आम्हाला आमच्या अस्तित्वाची जी जाणीव करून देतात ना, त्यांना संत म्हणतात. कोण आहे मी? ममई वंश जीवलोके जीव भूसनातन हा मन षष्टानिंद्रियानी प्रकृतिस्थानी करशती शरीरम यदवाप्नोति यच्चाप्युत्क्रामतीश्वरा. कोण आहे मी? अरे मी अहम ब्रह्मास्मि, मी देव आहे. तैसा हृदया मी वासुदेव तत्वता, कळू येईल विचारिता. आहे ठाऊक सवाय संता, नाही अधिक तुझा वागुता का. मी वासुदेव तत्वता, कळो येईल विचारिता. वाहे ठाऊक सवाय संता, नाही तुझा वागुता का. तुम्ही झोपा सगळे, जरा टाळ्या वाजवा की. अतिशय सुंदर प्रमाण दिलं महाराजांनी आणि पोषक. मी वासुदेव तत्वता, काय 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 काय, मी वासुदेव तत्वता, मी अहम ब्रह्मास्मि, मी देव आहे. कळू येईल हा कळो येईल विचारिता. मी सांगेल बुवा, मीच देव आहे या तत्वाच्या आम्हाला जे जाणीव करून देतात ना, त्यांना संत म्हणतात. ते संत आहेत म्हणून ते आम्हाला जाग करतात. आता जागा रे भयनो जागा, चोर निजल्यानो नाडो निभागा रे. आता जागा ओ उठा जागे वार आता. ओठा जागे वारे. ओ स्मरण करा पंढरी नाथा. स्मरण करा पंढरीनाथ. भावे चरणी ठेवा माथा. भावे चरणी ठेवा. ओ चुक
चुकवी व्यथा जन्माच्या 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 चुकवी व्यथा जन्माच्या 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 ओ धनदारा पुत्र जन धनदारा पुत्र जन धनदारा पुत्र जन धनदारा पुत्र जन वा ते महाराज वा वा वा. आता मात्र रेंज लागली बर. जाग करतात उठा जागे वारे आता स्मरण करा पंढरीनाथा भावे चरणी ठेवा माथा. परिणाम सांगू ओ चुकवी व्यथा जन्माच्या ओ धनदारा पुत्र. आम्हाला संत धनाच्या ठिकाणी जाग करतात, आम्हाला संत द्रव्याच्या ठिकाणी जाग करतात, आम्हाला संत दाराच्या ठिकाणी जाग करतात. महाराज अहो धनाशिवाय तर पान हलत नाही, मग तुम्ही धनाच्या ठिकाणी जागा आम्हाला का करता? हा बघा तुम्ही आज सुद्धा पैशाशिवाय काम होत नाही बुवा. हा माणसं म्हणतात काय करायचे पैसे? अहो काय करायचे पैसे? एक काम करा, आम्ही घ्यायचे सोडून देतो. एक काम करा, जर खरा कदाचित मला आज इच्छा आहे तसं मला फार आवडतं, आवडू नाही कीर्तन करायला, पण शेवटी कलेची महिमा आहे बुवा. आणि जर मला असं वाटलं दत्तू भाऊ की मला आता सोन्याच्या दुकानात जायचंय आणि 10 तोळे सोनं मला पाहिजे, मला खरं सांगा तो मला फुकट देईल का? हा देणार नाही बुवा. चला सांगायचं काय, मला धनाशिवाय किंमत नाहीये, पैशाला किंमत आहे बुवा. धनवंता लागी सर्व मान्यता आहे जगी, पैशाशिवाय काम होत नाही बुवा. पैसा पाहिजे. अरे पैसा 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 तेरो 3 नाम, परशा परशुआनी परशुराम. महाराज अरे पैशाला किंमत आहे, अन्यथा माणसाला किंमत कमी एखाद्या दिवस आज, पण धनाला किंमत आहे. हा कारण लोक पैशाशिवाय सलाम करत नाहीत, पण ते धन सुद्धा खऱ्या अर्थानं आम्हाला पाहिजे ना. तर ते कसं असलं पाहिजे? तर जोडून या धन उत्तम व्यवहारे आणि उदास विचारे वेच करी. म्हणून महाराज जर ज्ञानोबरायाच्या कृपेने जर आम्हाला 2 पैसे मिळत असतील ना बुवा, तर आमचं सुद्धा ते कर्तव्य आहे की आम्ही समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे. आमची सायकल घेऊन चालण्याची ऐपत नाही बुवा. आज जर ज्ञानोबरायाच्या कृपेने जर आमच्याकडे खऱ्या अर्थाने एवढं मोठं ऐश्वर्य असेल ना, तर मला असं वाटतं की आम्ही समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे. आम्ही गोर गरिबाच्या लेकीबाळीच्या लग्नाला आम्ही सहकार्य केलं पाहिजे. आम्ही एखाद्या गरीब कुटुंबातल्या मुलाला दत्तक घेतलं पाहिजे. नोहे नोहे आम्ही देशासाठी काहीतरी केलं पाहिजे. अरे आम्ही गोमातेची सेवा केली पाहिजे. आमच्या दानं ते थोडीफार ना आम्ही केलं पाहिजे, गड्या केलं पाहिजे. आम्हाला देतात ना ज्ञानोबराय, आम्ही केलं पाहिजे. म्हणून सांगेल संभाजी महाराज, जोपर्यंत इकडे होतो ना तोपर्यंत नाही गड्या, पण आज कळतंय ना लोकांना जर आम्ही ज्ञान सांगत असेल ना, तर मला असं वाटतं आधी आम्ही जगलं पाहिजे, आधी आम्ही वागलं पाहिजे, है की नाही, आणि मग सांगितलं पाहिजे. म्हणून बुवा सेवा करावी जीवनामध्ये. मग काय केलं पाहिजे? मी पोरं सुद्धा सांभाळून पाहिले. काय मी पोरं सांभाळले बुवा, खूप पोरं सांभाळले, पण या पोरांपेक्षा मला ढोरं बरी वाटली. काय पोरांपेक्षा मला ढोरं बरी वाटली, म्हणून गायी सांभाळतो. बापाची 3 एकर जमीन ही माझ्या गोशाळेला मी दान करून दिलेली बुवा. हा दान करून टाकलेली. आणि इतकंच नाही, माझ्या कीर्तनाच्या माध्यमातून जे मला मानधन मिळतं ना, मला मगाशी तो म्हणून सांगितलं मग तुम्ही काही घेत नाहीत का? मी म्हटलं गड्या जेवढं जमेल तेवढं मीच सांभाळतो. आणि दिलंच लोकांनी काही तर मग त्यांना नाही म्हणत नाही, कारण देत असेल तर का नाही म्हणावं, आहे की नाही. पण माझ्या कीर्तनाच्या माध्यमातून जे मला मानधन मिळतं ना, यातलं 50% मानधन हे गायीच्या चाऱ्यासाठीच खर्च करतो बुवा. मला असं वाटतं आम्ही दिलं पाहिजे, आम्ही घेतलं पाहिजे, दिलं पाहिजे, किंमत त्याला आहे बुवा. हा नाहीतर माणसं सलाम करत नाहीत बुवा. हो भाई रे सब पैसे के भाई, अपना साथी कोई नहीं रे, अपना साथी कोई नहीं रे. बघा तुम्ही, जर धन असेल ना तर लोक म्हणतात आमच्या गावचा परशुराम शेठ येते,
अपने पल्लू में पैसा हो तो हो सब कोई सलाम करे, सब कोई सलाम करे, अपना पैसा निकल गया तो कोई न मीठा बोले, ओ कोई न मीठा बोले. महाराज सख्खी बहीण असू द्या हो, पण ती सुद्धा म्हणते मग काय, जोवरी चलन गा तोवरी म्हणती दादा. हा विठाला विठाला विठाला. चला सांगण्याचं तात्पर्य काय आहे, धनाला किंमत असून सुद्धा संत आम्हाला धनाबद्दल का जाग करतात, त्याचं उत्तर आहे का. माझे महाराज म्हणतात, अरे या द्रव्याच्या मागे भागवतामध्ये 15 अनर्थ सांगितलेत. द्रव्याची मागे कळी काळाचा लाग आणि म्हणून या संघ खोटा त्याचा. काय 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 महाराज, एखादी वेळेस हे धन अरे भावाभावामध्ये मतभेद निर्माण करतं आणि टिचभर बांधासाठी भाऊ भावाला द्रव्यासाठी आयुष्याभर बोलत नाही बुवा, एकमेकांमध्ये वैरत्व येतं. तुका म्हणे धन आणि धनासाठी देती प्राण, म्हणून आम्हाला जागा करतात. विठाला चला तारापासून जागा करतात, गणगोतापासून जागा करतात. मला हा फार विषय लांबवायचा नाहीये, मला सांगायचं काय, जे आम्हाला जागा करतात ना, जे आमचं हित जोपासतात ना, त्यांच्यावरती आमचा विश्वास पाहिजे. विठाला आणि मग नेमकं आमचं हित जोपासणारे कोण आहेत, तर ते संत आहेत. विठाला म्हणून तर माझे तुकोबरे म्हणतात, या जगाच्या पाठीवरती अरे आमच्यावरती कृपा करणारे केवळ संत आहेत. कारण ते संत कसे आहेत, संत उदार आहेत. त्यांच्यात तेवढी ताकद आहे, देण्याची ताकद आहे. एखादी वेळेस देव कृपावंत आहे बुवा, पण मी सांगेल ओंकार महाराज, देव सुद्धा आधी घेतो आणि मग देतो. घेसी तेव्हा देसी ऐसा असं उदार. तुम्ही जरा बोर झाले का हो? नाही ना, का चहा सांगू तुम्हाला एकदा? नाही नको नको, ठीक आहे. विठाला विठाला काय चाललं होतं, कीर्तन चालू होतं. 100% कीर्तनच चालू होतं ना. चला संत उदार आहेत. ओ संत उदार उदार भरले अनंत भांडार. ते कृपाळू आहेत, ते कृपावंत आहेत, आणि जे कृपावंत आहेत ना तेच कृपा करतात बुवा. कृपा कटाक्ष निहाळले आणि आपुल्या पदी बैसविले, हे कोण करू शकतो, हे केवळ संत करू शकतात. विठाला म्हणून तुकोबरे म्हणतात की आम्ही त्यांच्यावरती विश्वास ठेवला आणि त्यांचे दास झालो. संताची ये पायी हा माझा विश्वास. हे संताची पायी हा माझा विश्वास. संताची माझा विश्वास. संताची पाये माझा विश्वास. हा माझा विश्वास. संताची वा वा
सर्व भाविका जो हो सर्व भाविका सर्व भावे दास घालू त्याची माते ही सकळ त्याची माते सकळ तेती माझीत करीती सकळ त्याची गीत हे सकळ एकदा आहे ना जरा जोरात टाळावं सगळ्यांनी या सगळ्यांसाठी. किती गोड गातात महाराज तुम्ही. खरं सांगू हृदयातून तुम्ही बसवता गाताय आणि गाणं हे हृदयातून असलं पाहिजे. गाणं इथून नसावं आणि आपण हृदयातून गाता. खरं सांगू माझ्यानंतर दिल से होना चाहिए आणि तुम्ही हृदयातून गाताय आणि जेवढं तुम्ही हृदयातून गाताय ना तेवढं हे हृदयातून नाचताय. यांच्याही अंगात जरा वेगळंच वार आहे इकडे. वा हो संताची पायी हा माझा विश्वास. संत आमचं ही जोपासतात म्हणून तुकोबऱ्या म्हणतात की त्यांच्या पायावरती आमचा विश्वास. आम्ही त्यांचे दास झालोय. ऐका आम्ही संतांवरती विश्वास ठेवला पाहिजे. आम्ही ग्रंथावरती विश्वास ठेवला पाहिजे. आम्ही शास्त्रावरती विश्वास ठेवला पाहिजे. आम्ही आमच्या मायबापावर विश्वास ठेवला पाहिजे. आम्ही मातीवरती विश्वास ठेवला पाहिजे. आम्ही सैन्यांवरती विश्वास ठेवला पाहिजे. आम्ही गुरुवरती विश्वास ठेवला पाहिजे. आम्ही मित्रावरती विश्वास ठेवला पाहिजे. आम्ही आमच्या पत्नीवरती विश्वास ठेवला पाहिजे. कारण विश्वासानेच एक सांगू विश्वासानेच सगळं काही चालतं बुवा. एकदा का आमचा विश्वासघात झाला ना कधीच पुन्हा ती जागा भरून निघत नाही. कधीच भरून निघत नाही. कधीच भरून निघत नाही. म्हणून विश्वास ठेवला पाहिजे. शास्त्रावर विश्वास ठेवा. ग्रंथावर विश्वास ठेवा. आमच्या गुरुजींच्या मुखातला एक दृष्टांत सांगतो. गुरुजी बोलता बोलता म्हणून गेले ग्रंथावरती माणसानं विश्वास ठेवला पाहिजे. शास्त्रावरती विश्वास ठेवला पाहिजे. शास्त्र काय करतं संभाजी महाराज तर शास्त्र आमच्यावरती कृपा करतं. ग्रंथ काय करतात तर ग्रंथ आमच्यातलं 25% अज्ञान घालवतात. काय आमच्यातलं अज्ञान घालवतात. वाचनाने आमच्यातलं अज्ञान निघून जातं आणि ज्ञान प्राप्त होतं. बरोबर बरोबर ना. वाचनाने आमच्यातलं अज्ञान निघून जातं आणि ज्ञान प्राप्त होतं. आता ऐका 25% अज्ञान हे आमच्यातलं ग्रंथ घालवतात. 25% अज्ञान आम्ही उपासनेनं साधनेनं घालवायचं. पुढचं ऐका अरे 50% अज्ञान केवळ आमचे संत घालवतात म्हणून त्यांच्यावरती विश्वास ठेवायचा आहे. ये बात आहे विठाला विठाला म्हणून त्यांच्यावरती विश्वास ठेवा. ग्रंथावरती विश्वास ठेवा. माझे गुरुजी विठ्ठल महाराज त्यांच्या मुखाचा दृष्टांत आहे. एका गावामध्ये गावाच्या बाहेर फार मोठा बंगला देतात. फार मोठा बंगला आहे आणि त्या बंगल्यामध्ये तो ग्रस्त एकटाच राहतोय. एक दिवस एवढा पाऊस पडायला लागला. एवढा पाऊस पडायला धोधो धोधो पाऊस चालू आहे. वारं सुटले सुसाट. ऐका 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 वारं सुटलंय. विजांचा कडकडाट चालू आहे आणि धोधो पाऊस चालू आहे. आणि घराच्या समोर दूरवरती एक फार मोठं चिंचेचं झाड आहे. पूर्वीचे झाडं असे होते की त्या झाडाखाली दिवसा जरी आपण गेलो तरी अंधार दिसायचा, काळोख दिसायचा. एवढी मोठमोठी झाडं होती. एक सांगू तुम्हाला पूर्वीच्या काळामध्ये झाडंही तेवढी मोठी होती, माणसंही तेवढीच मोठी होती आणि माणसाचे मन सुद्धा तेवढीच मोठी होती. बरोबर ना. आता पुढे ऐका. आताच्या काळामध्ये माणसानं झाडे सुद्धा तेवढी मोठी ठेवली नाही, माणसं सुद्धा तेवढे मोठे राहिले नाही आणि मनाचा तर काही विचारच करू नका. तेवढी मोठी मनं आज राहिली नाहीत बुवा. चला मला सांगायचं काय त्या दूरवरती
चिंचेचं झाड आहे आणि त्या चिंचेच्या झाडाखाली सकाळपासनं एक महिला बसलेली आहे. पाऊस पडतोय, धो धो पाऊस चालू आहे, विजेचा कडकडाट चालू आहे. पण बघा ती महिला मात्र तिथंच बसलेली आहे. बघता बघता दुपार होत चालली आहे, सायंकाळ होत चालली आहे. अरे अंधार पडायला लागला. हा माणूस पाहतोय की दूरवरती ती महिला अजून तिथेच आहे. विजेचा कडकडाट चालू आहे, त्या ठिकाणी भनाट वारा सुटलंय, काळोख पडायला लागलाय. पण महिला चिंब भिजलेली आहे, थरथर 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 उडायला लागली बुवा. पण अजून त्या तिथे एकटीच बसलेली आहे. सायंकाळ झाली आहे. यानं आवाज दिला, ओ ताई इकडे या. ती महिला धावत धावत आली. यानं विचारलं, मी सकाळपासून पाहतोय तुम्ही त्या चिंचेच्या झाडाखाली बसलेला आहात. विजेचा कडकडाट चालू आहे, पाऊस चालू आहे, तुम्ही थरथर थरथर उडायला लागले आहात. तुमचं घर कुठं आहे? तुम्ही राहता कुठं? तुमचे मिस्टर कुठे आहेत? म्हणजे तुमचे मालक कुठे आहेत? है की नाही? हा, तुमचे मुलं बाळा कुठे आहेत? त्यावेळेस त्या बाईनं उत्तर दिलं, हे बघा या जगतामध्ये माझं मागं पुढं कोणीच नाहीये, मी एकटीच राहते, एकटीच राहते. याला दया आली आणि यानं संभाजी महाराज याने एक त्या ठिकाणी त्याला सांगितलं, एक काम कर गड्या, आता अंधार पडलाय, पाऊसही फार त्या ठिकाणी चालू आहे. या बाहेर पडशीमध्ये एक छोटी रूम आहे, या रूम मध्ये तू रात्रभर राहा आणि सकाळी सकाळी तू तुझ्या मार्गाला निघून जा. बघा बघता 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 रात्र होत चालली आहे. पहाटचा प्रसंग आहे. रात्र त्या ठिकाणी निघून गेली आहे आणि सकाळी सकाळी महिलांचा धर्म आहे, महिलांचा स्वभाव आहे. ती सकाळीच उठली बुवा आणि घर तिनं सडास्मरांजन केलं, रांगोळ्या काढल्या, चहा बनवला. आयता चहा हिनं त्या मालकाच्या दारात आणला. नोहे नोहे बेडरूम मध्ये गेली आणि पणगावरती आवाज दिला आणि आयता चहा दिला. हा उठला गेला, चहा पाहिला. याला कधीच आयतच कधी मिळालं नव्हतं, कारण हा सुद्धा एकटाच राहायचा, स्वतः बनवायचा, स्वतः चहा करून प्यायचा. आज आयता चहा आला होता, यानं चहा घेतला, विसरून गेला. सकाळ झाली, खऱ्या अर्थाने स्वयंपाक वगैरे बनवला, डबा केला. हा जेवायला बसला, डबा जेवण केलं. आता ऐका, अरे डबा घेतला, कंपनीला निघून गेला, विसरून गेला की या महिलाला सकाळी सकाळी तिच्या घराकडे जायचं होतं. ड्युटीला निघून गेला बा. पुन्हा सायंकाळी आला. ऐका 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 ऐका, बाहेर बकेट गरम पाण्याने भरलेली आहे, हातपाय धुतले, पुन्हा जेवायला बसला. ओमकार महाराज काय लोक लक्ष देऊन ऐकतात बघा. असंच ऐका ऐका. दृष्टांत साधा आहे पण सिद्धांत फार महत्वाचा आहे. विठाला जेवायला बसला. अरे बघता 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 महाराज कालांतराने 2-3 महिने निघून गेले आणि या दोघांनी एकत्र यायचं ठरवलं. या दोघांनी लग्न केलं बा. लग्न केलंय आणि लग्न झाल्यानंतर काही दिवसानंतर अरे दिवसभर दमून आला, रात्री आरामाला बसला आणि खऱ्या अर्थाने आराम करत असताना रात्रीच्या वेळेला तहान लागली आणि आवाज दिला, अगं मला तहान लागलीये, पाणी दे ना. तेवढ्यात ती म्हटली, एक काम करा, मला सुद्धा तहान लागलेली आहे, तुम्ही स्वतः उठा, किचन मध्ये जा, पाणी घ्या, तुम्ही पण प्या आणि येताना मला सुद्धा. क्या बात है, सगळ्यांच्या पाठ आहे बुवा. चला पाणी घेऊन या. आता असं म्हटल्यानंतर त्याला आता राग आला आणि त्यानं पुन्हा तिला सांगितलं. तिनं खऱ्या अर्थानं आता ऐकलं पण स्वतःची जात दाखवली बुवा. तिनं आपल्या हाताला आज्ञा दिली आणि हाताला सांगितलं महाराज की जा आणि पाणी घेऊन ये. अरे हाताला आज्ञा दिली. ऐका, जसा हात बेडरूम मध्ये बाहेर पडला ना तसा तो हॉल मध्ये आला. हॉल मधून किचन मध्ये गेला, पाणी घेतलं आणि पाणी घेऊन पुन्हा हात त्या ठिकाणी पुरत वापस आला. जसा तो हात बेडरूम मध्ये आला ना तसा याचा नादिन दिन्ना चालू झाला. का झाला? त्याला आता कळलं की ज्याच्यासोबत लग्न केलं ना तर ती स्त्री नाहीये, तर त्या चिंचेच्या झाडाखालची ती एक हाडळ आहे. त्याला हा ऐका, पुढे ऐका. त्याला आता कळालं की अरे ज्याच्यासोबत मी लग्न केलं ना ती एक पिशाची योनी आहे, ज्याच्यासोबत मी लग्न केलं ना ती एक बॅड ऊर्जा आहे, ज्याच्यासोबत मी लग्न केलं ना ती एक निगेटिव्ह ऊर्जा आहे. आता ऐका, ज्याचं हाडळणी सोबत लग्न झालंय हा त्याचं मन काय म्हणत असेल बुवा. तो चलबिचल झाला, त्याला काही झोप येईना. मला असं वाटतं अशा बऱ्याच लोकांच्या जीवनामध्ये आरती हसलात. मला असं अजिबात म्हणायचं नाही. तुम्ही काही विचार करता, मी तरी काय करू. विठाला विठाला चला बघा, हा घाबरला गेला बुवा आणि घाबरल्या गेल्यानंतर रात्र कशी बशी काढली ओंकार बागड्यानं. सकाळी उठला. ऐका ऐका ऐका, डबा आता डबा पण नाहीये. कसा ड्युटी निघून गेला. एक सांगू, आपल्या जीवनातली सर्व घडलेली हकीकत महाराज त्यानं आपल्या मित्राला सांगितली.
हा? एक गोष्ट सांगून जाईल बुवा या कीर्तनाच्या माध्यमातून. जीवनात कितीही मोठं संकट येऊ द्या, कितीही मोठं आभाळ कोसळू द्या, आमच्या डोक्यावरती आलेलं संकट आम्ही कधीतरी आमच्या मित्राला सांगितलं पाहिजे. डोक्यावरचं वजन मित्राला सांगा, अरे दुःख सांगा, दुःख हलकं होईल आणि येणारं दुःख सुद्धा आमच्या डोक्यावरचं निघून जाईल. माणसं काय करतात, अरे महिला असेल ना तर महिलाने आपल्या मैत्रिणीला सांगावं, उद्या येणारं संकट टळतं बुवा. कारण पोट जर हलकं झालं, मन जर हलकं झालं, दुःख जर हलकं झालं ना तर माणसाचं मन शांत होतं आणि येणारे आघात टळतात. पण मला असं वाटतं मित्र सुद्धा असा असला पाहिजे, तो आपला पाठीराखा असला पाहिजे, तो आपला सांभाळ करणारा असला पाहिजे, तो आम्हाला जीव लावणारा पाहिजे. नाहीतर त्यानं ऐकावं रडून रडून आणि सांगावं हसून हसून, असा मात्र मित्र नसला पाहिजे. चला मला सांगायचं आणि अशावर विश्वास पण ठेवू नका. मित्र एका जीवाचा पाहिजे. एक सांगू तुम्हाला मित्र कसा पाहिजे. चला माझ्याकडे वेळ कमी आहे गड्या. घडी 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 काळ वाट याची पाहे. मित्र कसा पाहिजे, जसं पाणी आहे आणि दूध आहे ना असा मित्र पाहिजे. कळते का? जसं पाणी आहे आणि दूध आहे ना असा मित्र पाहिजे. अरे दूध जळायला लागलं ना तर जळता क्षणी पाणी आधी जळतं, नंतर दूध जळतं. दुधातलं पाणी आधी जळतं. एक सांगू, जसं पाणी जळायला लागलं ना तसं दूध खऱ्या अर्थानं बघतो की अरे माझा मित्र जळायला लागला, ते दूध आता हळूहळू हळूहळू उतू यायला लागतं. उतू येतं ना. हा, पाणी जळायला लागलं की दूध वरती वरती येतं आणि आता आत्महत्याच करणार. कोण कोण? दूध आता आत्महत्याच करणार. तेवढ्यात आमच्या या माता वर्ग हातात पाणी घेतात. हा, हातात पाणी घेतात आणि वरून मारतात. एकदा का परत पाण्याचं मिलन झालं ना ते दूध शांत होतं. एक सांगू तुम्हाला, मित्र असा असला पाहिजे या पाण्यासारखा आणि त्या दुधासारखा. एकमेकाशिवाय खऱ्या अर्थानं जगलाच नाही पाहिजे असा मित्र हवा. विठाला 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 विठाला. दुःख सांगितलं पाहिजे बुवा. यानं दुःख सांगितलं. ऐका, दुःख सांगितल्यानंतर यानं उपाय सांगितला. एक कागदावरती राख घेतली, राख त्या कागदावर ठेवली, पुडी बांधली आणि पुडी बांधून त्या मित्राच्या खिशातली पुडी दिली. बुवा बघा, दृष्टांत जरा मोठा आहे पण सिद्धांत फार सुंदर आहे. विश्वास कशावरती पाहिजे. चला ऐका ऐका ऐका. पुडी बांधली, पुडी खिशात घेतली, खिशात पुडी घेऊन तो घराच्या दारात उभा राहिला आणि आवाज दिला, दार उघड. आवाज दिला बुवा. जसा आवाज दिला ना तसा आतून आवाज आला, आधी खिशातली पुडी बाहेर फेकून या. आधी खिशातली पुडी बाहेर फेकून या. याला आता आत्मविश्वास आला. ही पुडी माझ्या खिशात ना, ती पुडी आता काम करायला लागली. सांगू, खिशातली पुडी काम करायला लागली. आत्मविश्वास वाढला. मला असं वाटतं सध्या अशाच पुड्या बऱ्याच जणाच्या काम करतायत. नोव्हे नोव्हे बऱ्याच जणांचं सध्या पुण्यावरच चालू आहे. कळलं तर बघा. चला पुडी घेऊन दार उघडलं बघ आतमध्ये. जसं दार उघडलं ना, आत गेला, प्रवेश केला, पुडी उघडली बुवा. जशी पुडी उघडली ना तशी घरातली बॅड ऊर्जा घरातून निघून गेली. काही शिक्षक लोक असतील, काही वैज्ञानिक असतील, ते म्हणतील महाराज आम्हाला भूत मान्य नाही. चला, तुम्हाला भूत मान्य नाहीये, तुम्हाला आढळण मान्य नाहीये, तुम्हाला पिसाचे योनी मान्य नाहीये. एक मला वाटतं तुम्हाला पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह ऊर्जा मान्य आहे. तुम्हाला निगेटिव्ह थिंकिंग मान्य आहे, तुम्हाला पॉझिटिव्ह थिंकिंग मान्य ना. ऐका, जशी पुडी उघडली ना तशी घरातली निगेटिव्ह थिंकिंग ऊर्जा घरातून निघून गेली. आता ऐका, त्या पुडीतल्या राखेमुळे घरातली बॅड ऊर्जा निघून गेली का, घरातली पिसाची निघून गेली का? तर अजिबात नाही. ज्यावेळेस ती राख खाली टाकली ना तर त्या राखीचा जो कागद होता ना बुवा, त्या कागदावरती नकळत गीतेचा श्लोक त्या कागदावरती लिहिलेला होता आणि अचानक तो कागद त्या राखेला वापरण्यात आला आणि बघा तो श्लोक घरात आला. अरे सर्वस्यचा अहम मृदुसन्निविष्टो मतस्मृती ज्ञानमुपोहनंचो वेदांत सर्वेरहमेव वेदो वेदांत कृद्वेद विदेवचाहम. नकळत कागदावरती लिहिलेला श्लोक आमच्या घरात आला. घरातल्या बॅड ऊर्जा घरातून निघून गेल्या. नकळत कागदावरती लिहिलेला श्लोक आमच्या घरात आला. घरातली पिशाची योनी निघून गेली. आता लक्षपूर्वक ऐका. अरे नकळत का होईना आमच्या घरामध्ये माझ्या ज्ञानोबराची ज्ञानेश्वरी पाहिजे. घरातली बॅड ऊर्जा निघून गेल्याशिवाय राहणार नाही. नकळत का होईना आमच्या घरामध्ये तुकोबाईचा गाथा पाहिजे. घरातली बॅड ऊर्जा घरातून निघून गेल्याशिवाय राहणार नाहीये. सांगायचं तात्पर्य माझं असं आहे, शास्त्रावरती विश्वास ठेवा, ग्रंथावरती विश्वास ठेवा. ग्रंथ काय करतात? ग्रंथ आमच्यावरती कृपा करतात. विठाला 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 विठाला.
देवाच्या नामावर विश्वास ठेवा. नामाने काय होतं? अरे काय नोहे केले का चिंतिता विठ्ठले. देवाच्या नामानं काय होत नाही बुवा. देवाच्या नामाला प्राधान्य आहे. इथं माणसाला किंमत नाहीये. काय? एखादी वेळ देवाला पण किंमत कमी आहे, पण देवाच्या नामाला किंमत आहे. कारण का? त्याच्या नामाचा महिमा त्यालाच कळत नाही बुवा. तुझी ये नामाचा महिमा तुझं न कळे मेघ श्यामा. किंमतच नाहीये माझी, मला किंमत नाहीये उद्धवा. आहे की नाही? किंमत असली पाहिजे माणसाला. ऐका, किंमत देवाच्या नामाला आहे. पैशाला किंमत कधी बोला? हा? पैशाला किंमत कीर्तन करायला दिल्यावर, हा, दान केल्यावर. ऐका, पैशाला किंमत कधी आहे? या नोटीला किंमत कधी आहे? ज्या वेळेस त्या नोटीवरती गव्हर्नरची सही येईल, त्याच्यावरती शिक्का येईल ना, तेव्हाच तिला किंमत. बरोबर ना? नाहीतर तो कागद आहे, ती चालणार नाहीये नोट. तसं ही 3.5 हाताची नोट आहे बुवा, आणि हिला किंमत कधी आहे? ज्या वेळेस या नोटीच्या मुखातनं माझ्या भगवान परमात्म्याचं भजन येईल ना, तेव्हाच किंमत आहे. अन्यथा किंमत नाहीये. किंमत नाहीये. ज्याच्या मुखात देवाचं नाम नाही ना, ते सर्पाचं बीळ आहे. नामाविन मुख सर्पाचे ते बीळ, आणि जिव्हानो हे काळ सर्प. नामाला किंमत आहे, म्हणून नामावर विश्वास ठेवा. विठाला आता ऐका, अरे देवावर विश्वास ठेवा. देव काय करतो बुवा? ओ तेरी बिगड़ी बनाएगा. काय ओ तुझे अपना बनाएगा. पण त्यासाठी विश्वास जरूरी है राम. विश्वास जरूरी है. महाराज, विश्वास पाहिजे. ओ विश्वास तो करी स्वामी भरी सत्ता. विश्वास तो करी. विश्वासाची ताकद सांगू तुम्हाला. मी रोज सांगतो बा कीर्तनामध्ये, पांढरीतींचा स्वर आहे बुवा. आणि डॉक्टरांनी माझं गाणंही बंद केलेलं आहे, आणि डॉक्टरांनी माझं बोलणंही बंद केलेलं आहे गेल्या 6 वर्षापासून. कारण का? माझ्या स्वर नलिकेवरची एवढी मोठी गाठ आहे. कधी कधी रक्तही पडतं, आमच्या उद्धवाला माहिती आहे. पण मला असं वाटतं, त्यानं दिलंय ना गड्या, जोपर्यंत आहे तोपर्यंत त्याच आहे. तितक्याच ताकदीनं गाणार. देह जावो अथवा राहो, पांडुरंगी दृढ भाव. आमचे मित्र आहेत डॉक्टर बरेच. ते म्हणले गुरुजी ऑपरेशन करू. म्हणलं जोपर्यंत आहे त्याचं होऊन जगायचं. ज्या दिवशी लई त्रास होईल ना, त्या दिवशी आपल्या गाई सांभाळत बसू आपण. आहे की नाही? पण मला सांगायचं काय, विश्वास जर असेल ना बुवा, जर सेवा जर असेल ना, ज्याची खरी सेवा त्याच्या भय काय जीवा. सेवा जर असेल ना बुवा, तर तो कृपा करतो आमच्यावर. आणि म्हणून सांगेल, रोजचे 2-2 कीर्तन करतोय, एवढ्याच ताकदीनं करतोय. विश्वास पाहिजे फक्त. विश्वासाशिवाय काही नाहीये. आजच्या कीर्तनाचा विशेष विश्वास आहे. कुणावरही विश्वास ठेवू नका. 4 प्रकारची लोक आहेत, ते आम्हाला उपदेश करत असतात. त्या मोबाईल घेतला बघा तुम्ही, मोबाईल वरती करत राहा, उपदेशीच आहेत. कळतंय? एक व्हिडिओ पुढे सरकवला की कोणतरी ज्ञान सांगतंय, दुसरा व्हिडिओ पुढे सरकवला की कोणतरी ज्ञान सांगतंय. मला ज्ञान सांगणारे भरपूर लोक आहेत हो, उपदेश करणारे भरपूर लोक आहेत, पण आत्मसात करणारे किती आहेत हे बघितलं पाहिजे. कुणावर विश्वास ठेवला पाहिजे बघा. तर आमचे गुरुजी सांगतात 4 प्रकारचे उपदेशी लोक आहेत या जगतामध्ये. एवढे 4 प्रकारचे उपदेश सांगतो आणि अभंगाला पूर्ण विराम देतो. पहिला उपदेश आहे तो म्हणजे भ्रांत उपदेश आहे.
दुसरा उपदेशी आहे तो म्हणजे अज्ञानी उपदेशी आहे, आणि तिसरा उपदेशी आहे तो म्हणजे विप्रलंबक उपदेशी आहे, आणि चौथा उपदेशी आहे तो म्हणजे आप्त उपदेशी आहे. माझ्याकडे 15 मिनिटं बाकी आहेत, कारण 9:15 आपला संपवायचंय, आणि एवढ्या 15 मिनिटामध्ये अगदी बरोबरचं चिंतन करतो आणि सांगता करतो. चला, बरोबर ना? हा. तसं मापात काम आहे आपलं, कामही मापात आहे आणि कामही मापात आहे. तसं जास्तही देऊन बघितलं परिणाम काही झाला नाही, म्हणून मापातच केलं. पहिला उपदेशी आहे तो म्हणजे भ्रांत उपदेशी आहे. आता हा भ्रांत उपदेशी म्हणजे काय? भ्रांत म्हणजे जो स्वतः भ्रमामध्ये, जो स्वतःच भ्रमामध्ये, त्याचं ज्ञान नाहीये पण उपदेश मात्र करतो. बघा, ज्याला स्वतःचं ज्ञान नाहीये, ज्याला जगण्याचं ज्ञान नाहीये, ज्याला धर्माचं ज्ञान नाहीये, ज्याला पंथाचं ज्ञान नाहीये, ज्याला जो देवाच्या बाबतीत भ्रमामध्ये आहे, जो स्वतःच्या बाबतीत भ्रमामध्ये आहे पण लोकांना ज्ञान सांगतो, आहे की नाही? हा, गळ्यात फार मोठे माळे आहेत पण स्वतः भ्रमामध्ये, पण ज्ञान मात्र सांगतो. मला असं वाटतं अशा भ्रमिष्ठ माणसापासून आपण सावध राहिलं पाहिजे, यांच्यावरती विश्वास ठेवू नका. दुसरा एक वर्ग आहे तो म्हणजे अज्ञानी उपदेशी आहे. आता अज्ञानी उपदेशी आणि भ्रांत उपदेशी हे दोघं सारखेच आहेत. एक जणाला विचारलं की दादा मला मुंबई जायचं, मी कसं गेलं पाहिजे? तर त्याने मला मार्ग सांगितला. ओंकार महाराज, सरळ मार्ग आहे, एक काम करा, इथून तुम्ही आता सरळ या संभाजीनगर हायवेने संभाजीनगर चालले जा, आणि संभाजीनगरवरनं तुम्ही समृद्धी हायवे पकडा, कारण तो नवीन छान झालाय आता, आणि म्हणून त्या हायवेला जा आणि सरळ तुम्ही नागपूरला चालले जा. नागपूरवरनं नांदेड करत तुम्ही सोलापूर कोल्हापूर करत असं करत करता 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 परत पुण्याला या, आणि पुण्यावरनं तुम्ही सरळ मुंबई चालले जा. आता मला खरं सांगा, या मार्गाने जर मी वाटक्रमण जर करायला लागलो तर माझी अधोगती आहे का सद्गती आहे? अधोगती आहे, साहजिक आहे, अधोगती आहे. मग मला खरं सांगा, मी अशांवरती विश्वास ठेवला पाहिजे? ठेवला पाहिजे? ठेवला पाहिजे का? असं सांगा की नाही ठेवला पाहिजे, आहे की नाही? तुम्ही हलत नाही, तुम्ही डुलत नाही, मग मला प्रश्न पडतो नेमकं तुम्हाला झालंय तरी काय, आहे की नाही? चला बघा, आशांवरती आम्ही विश्वास ठेवला नाही पाहिजे. मला असं वाटतं हा अज्ञानी उपदेशी आहे, भ्रांत उपदेशी आहे. पंचदशीकारांनी यासाठी एक दृष्टांत खर्च केलाय. एका नदीच्या काठावरती एक आंधळा माणूस उभा आहे, एक पांगळा माणूस उभा आहे, आणि एक वाटसरू आला. आणि महाराज, वाटसरू माणसाने त्या पांगळ्या माणसाला विचारलं की दादा मला या नदीच्या पलीकडे जायचंय, तर या पाण्याच्या खोलीचा अंदाज मला तू सांगशील का? तर तेवढ्यात तो पांगळा म्हटला, हो का नाही, एक काम करा, माझ्या डाव्या हाताला या आणि अगदी 5 हात सरळ चाला, आणि पुन्हा 1 हात उजवीकडे या, अगदी सरळ चला, सरळ चला. तुम्ही ज्यावेळेस सरळ जाताल ना त्यावेळेस तुम्ही नदीच्या पलीकडे गेल्याशिवाय राहणार नाहीये. तेवढ्यात आंधळ गपचूप बसलं नाही, आणि आंधळाने सांगितलं, ओ काका त्याचं ऐकू नका, ते पांगळ आहे. आणि सांगतोय कोण? सांगतोय कोण? आंधळ आहे, त्याचं ऐकू नका, ते पांगळ आहे, माझं ऐका, माझ्या उजव्या हाताला या, सरळ चलत राहा, सरळ चलत राहा. चालता चालता तुम्ही नदीमध्ये गेल्याशिवाय जाणार नाही. हा, ऐका, दोघही उपदेश करतायत, पण एक आंधळा आहे, एक पांगळा आहे. महाराज, या दोघांना सुद्धा नदीच्या खोलीचा अंदाज नाहीये, पण ओंकार महाराज हे दोघं सुद्धा उपदेश करतात. मला आता सांगा, या मृदंगाबद्दलचं ज्ञान तुम्हाला आहे, बरोबर आहे? मग याबद्दलचं ज्ञान तुम्ही मला सांगायला पाहिजे का मी सांगून उपयोग यांना? गाण्याबद्दलचं ज्ञान हे तुमच्याकडे आहे, बरोबर ना? मग ते ज्ञान तुम्ही सांगू शकता, त्याबद्दलची खोली मी सांगू शकेल का? नाही सांगू शकत. तसं बसणाऱ्याने सुद्धा कीर्तनकाराची खोली विचारू नये, त्याचे माप बसल्या बसल्या काढू नये, काढू नये, कारण त्याचा प्रवास काय, त्याची धारणा काय, त्याचं काय पाठीमागं वलय असेल किंवा काय साधना आहे आपल्याला काही माहित नसतं बा. हा, कदाचित काही लोक अपवाद असतील, तो विषय सोडून द्या, पण सगळ्यांनाच एका मापात धरू नका. माझा हा प्रश्न आहे. सांगण्याचं तात्पर्य माझं असं आहे, काय तात्पर्य? हा, आता तू रोज ऐकतोस ना. विठाला आमच्या उद्योगाला सुद्धा महाराज स्वतः मृदंगाचार्य छानपैकी, पण ते आता माझ्यासोबत असतात हमेशाच. पण ते त्यांनी बोट फोडून घेतलं, आणि असा काही माझी पण बोट फोडली त्यांनी. गाडीच्या दरवाजामध्ये दोन्ही बोट गेली सकाळी. त्यांची कृपा आहे. विठाला दोघंही उपदेश करतायत, आंधळाही करतोय, पांगळाही करतोय, पण या दोघांनाही त्या नदीच्या पाण्याची खोली नाहीये बुवा. पण तरी सुद्धा
सुद्धा जे उपदेश करतायत ना आणि अशांपासून सावध राहिलं पाहिजे. हा एक मात्र होऊ शकतं बुवा संभाजी बुवा, तुम्ही कीर्तन करताय, एक मात्र होऊ शकतं एखादी वेळेस पांगळा जर आंधळा जर पांगळ्याच्या जर खांद्यावर बसला जमेल जमेल हा नाही जमणार. बरोबर आहे तुमचं, बरोबर आहे. हा असं मात्र होऊ शकतं जर पांगळा जर आंधळ्याच्या खांद्यावरती बसला तर आंधळ्याच्या पायाच्या साह्यानं आणि पांगळ्याच्या डोळ्याच्या साह्यानं या नदीचा अंदाज लागू शकतो. पण प्रॉब्लेम असा आहे, आंधळ पांगळ्याचं ऐकत नाही आणि पांगळ आंधळ्याचं ऐकत नाही. जय श्रीराम. ऐकत नाही. तुम्हाला असं वाटत असेल मी या आंधळ्याचं आणि त्या पांगळ्याचं सांगतोय, हा हे आपलंच आहे बुवा. विठाला सांगण्याचा माझा भाग असा आहे, दोघही एकमेकाला उपदेश करतायत पण हे दोघही अज्ञानी आहेत. अशांपासून सावध राहा. तिसरा एक उपदेशी आहे तो म्हणजे विप्रलंबक उपदेशी आहे. एवढा एक सांगतो हा आणि पुन्हा अभंगात प्रवेश करतो. तसा मी अभंगात प्रवेश करणारच आहे पण कुठून करणार आहे तो मी ठरवणार आहे की नाही. आणि म्हणून तिसरा उपदेशी आहे तो म्हणजे विप्रलंबक उपदेशी आहे. आता विप्रलंबक उपदेशी म्हणजे काय तर जो ज्ञान सांगतो गड्या पण घेतल्याशिवाय जो ज्ञान सांगत नाही ना त्याला विप्रलंबक उपदेशी म्हणा. आधी घेतो. आम्ही जर दवाखान्यामध्ये गेलो तर आधी ते आपली पावती फाडतात ना. हा प्रत्येक ठिकाणी तसंच आहे. आधी घेतात आणि मग त्याबद्दलचं ज्ञान सांगतात. आज मग शैक्षणिक शिक्षण असो किंवा कुठलंही शिक्षण असो, संस्था असो, आज काहीही असो पण आधी घेतात आणि मग ज्ञान सांगतात. मला असं वाटतं जे घेतात आणि मग ज्ञान सांगतात ना त्याला विप्रलंबक उपदेशी म्हणावं. याच्यासाठी सुद्धा तुकोबारायांनी एक दृष्टांत खर्च केला. अवघ्या 2 मिनिटांमध्ये एवढा दृष्टांत त्या ठिकाणी सांगतो. महाराज मी प्रमाणाशिवाय आणि सिद्धांताशिवाय एक शब्दही बोलणार नाही. आपल्या या मोठेवाडीच्या या स्टँड वरती चहा जरा चांगलाच मिळतो असं कळालं म्हणून नगरकडनं एक वाहक आला तत्व आणि पुण्याकडनं एक कोला आला. दोघही चहा घ्यायसाठी तिथे उभा राहिले. दोघही चहा घेऊ लागले आणि चहा घेता घेता ओंकार महाराज दोघांच्याही नजरा एकमेकाकडे जडल्या गेल्या. दोघं सुद्धा एकमेकाकडे टकमक टकमक बघू लागले. बघता 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 वाघाने कोल्याचं वर्णन सुरू केलं आणि बोलू लागला, अरे कोले दादा वा 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 काय सुंदर आहेस, काय छान दिसतोस, काय तुझी पर्सनॅलिटी आहे, काय तुझे डोळे, काय तू मनमोहक आहे, काय तुझं शरीर आहे, वा वा काय तुझा रंग आहे. असं वर्णन वाघ करू लागला. वाघ असं वर्णन करू लागला. वाघ असं वर्णन करू लागला. तेवढ्यात कोला म्हटला की वाघा, अरे वाघा कधी कुणाच्या मौतीला तू जात नाहीस. आज माझं एवढं वर्णन करतो याचा अर्थ असा आहे की दालमेकुच कालाय. ज्या अर्थी एवढं माझं कौतुक करतोय गड्या त्या अर्थी दालमेकुच कालाय. तेवढ्यात वाघ म्हटलं, अरे कोल्या मी काल गीतेच्या पाठासाठी गेलो होतो. उद्या माऊलींचं कीर्तन आहेच आहे. मी माऊलींकडे पाठाला गेलो होतो आणि काल गीतेच्या 2ऱ्या अध्यायामध्ये सांगितलं की हे शरीर फलकट आहे, हे शरीर जाणार आहे, हे शरीर नाश पावणार आहे. नाशिवंत देह जाणार सकळ आणि आयुष्य खातो काळ सावकाश किंवा सावधान. हे शरीर नाश पावणार आहे. फलकट त्या ठिकाणी हे शरीर आहे. हा हे दुर्गंधीचे ठाव आहे. ओ शरीराची होय माती, शरीराची होय माती, कोणी न येती सांगात. काय 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 तो कोणी न येती सांगात. उगा आपला प्रयत्न करतो मला घाल येत नाही. ओ शरीराची होय माती. महाराज हे मी बोलत नाहीये, हे ते वाघ म्हणतोय. तो वाघ सांगायला लागला की अरे कोल्या शरीराची माती होणार आहे, शरीर जाणार आहे गड्या. कालच मी पाठामध्ये ऐकलं. मग एक काम करणार, जर हे शरीर जाणारच असेल, हे शरीर उद्याही जाणार आहे, हे शरीर आजही जाणार आहे. आज मला फार भूक लागली गड्या. मग आजच्या दिवसाचा आहार जर तुम्हाला जर झाला तर काय बिघडेल. शरीर तर उद्या पण जाणार आहे ना. मग आजच्या दिवसाचा खरा अर्थाने आहार जर तू झालास तर माझी तृष्णा मिटेल,
माझी भूक मिटेल. तेवढ्यात कोला म्हटला, अरे तुझ्या पोटात जे काळ शिजवतो ना ते मला आता कळलं. गीतेचा दुसरा अध्याय फक्त माझ्यासाठी आहे का? अरे तुझ्यासाठी गीतेचा दुसरा अध्याय नाही का? एक काम कर ना, मला सुद्धा भूक लागलेली आहे. माझ्या आजच्या दिवसाचा आहार तू होशील का? मला सांगायचं तात्पर्य काय आहे? दोघही एकमेकाला उपदेश करतायत पण पाठीमाग स्वार्थ आहे. प्रमाण सांगू? ओ वाघे कोला उपदेशिला सुखे खाऊ द्यावे मला, सुखे खाऊ द्यावे मला, सुखे खाऊ द्यावे मला. वाघे कोला उपदेशिला सुखे खाऊ द्यावे मला, सुखे खाऊ द्यावे मला, सुखे खाऊ वा, महाराज तुकडेचं प्रमाण आहे. ओ वाघे कोल्हा उपदेशिला, काय 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 हा, उपदेश केलाय बा, पण सुखे खाऊ द्यावे मला, सुखे खाऊ द्यावे मला. दोघही एकमेकाला उपदेश करतायत पण पाठीमाग स्वार्थ आहे. याला विप्रलंबक उपदेश म्हणावं. चला चला चला, अरे चौथा उपदेश बाकी आहे. याला आप्त उपदेशी म्हणावं. आता मला खरं सांगा, आप्त कुणाला म्हणतात बोला? आप्त हा, क्या बात आहे महाराज. आप्त कुणाला म्हणावं? जे आमच्या नात्यातले ते कोण आहेत? आप्त आहेत. जे आमच्या सगळ्यातले ते कोण आहेत? आप्त आहेत. जे आमचे सगळ्या सोयऱ्यातले ते कोण आहेत? आप्त आहेत. जे आमच्या भावकी बंधातले ते कोण आहेत? आप्त आहेत. जे आमच्या जवळचे ते कोण आहेत? आप्त आहेत. आता जे आमच्या जवळचे ते आप्त आहेत, जे आमच्या नात्यातले ते आप्त आहेत. मग हे जर आमच्या एवढ्या जवळचे असतील तर मग टिचबर बांधासाठी माणसाला कोर्टामध्ये खेचतात, यांना कसं आप्त म्हणावं? बोला बोला बोला. हा, छोट्या छोट्या गोष्टीवरनं मतभेद करून भांडणं करतात, यांना कसं आप्त म्हणावं? हा? अरे एके आईच्या उदरात जन्म घेतात, आयुष्याविषयीवर एकमेकाचे तोंड पाहत नाही, यांना कसं आप्त म्हणावं? महाराज इथं हे आप्त नाहीये. इथं आप्त कोण आहेत? इथं आप्त ते संत आहे. कारण का? संत असे आहेत बुवा महाराज. अरे संतांवरती किती आघात करू द्या पण तरी सुद्धा शोधोनिया आले संत हिताहित ओ जगाते शोधोनिया, म्हणून त्यांना संत म्हणावं, म्हणून त्यांना आप्त म्हणावं. हो बुडत हे जन. हो वेळ संपली बाबा. घडी 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 काळ वाट याची पाहे. आणि म्हणून बघा, बुडत हे जन न देखवे डोळा येतो कळवळा म्हणून याला आप्त म्हणावं. विठा ओ जगाच्या कल्याणा संताच्या विभूती, ओ देह कष्ट भीती परोपकार. यांना आप्त म्हणावं. आणि ते आप्त कोण आहेत? ते संत आहेत. कारण संत आमचं ही जोपासतात.
तालिया बजाव. वा. तेची माझी हित करीती सकळ, जेने हा गोपाळ कृपा करी. सगळ्या कीर्तनाचा सारांश एकच आहे, जे आमचं हित जोपासतात त्यांच्यावरती विश्वास ठेवा. संताची ये पायी हा माझा विश्वास, सर्व भाविदास झालो त्याचा. आणि संतांचं जर नाही ऐकलं, हे जरी नाही कालं, तारी 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 तारी, हे जरी नाही कालं, आता दुसरा येईल, हे जरी नाही कालं, हे जरी नाही कालं, हे जरी नाही कालं. सरस्वती शेवटचे पहा, काळ पासून येईल, सरस्वती शेवटचे पहा, काळ पासून येईल, सरस्वती शेवटचे पहा, काळ पासून येईल, सरस्वती शेवटचे पहा, काळ पासून येईल. आमच्या काळाला अरे संतांच्या दारात नाचलं पाहिजे. अरे वा. हो तुला महाद्वारी, बोल 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 जास्त गात नाही बाई, कारण हे ज्यांचं त्यांचं आहे. पण आमच्या तर तो म्हटले जर जमलं तर म्हणा. म्हटलं मला काय जमत नाही आणि म्हणून गाण्याचा प्रयत्न केला. करविली तशी केली कटकट, वाकडे का नीट देव जाणे. बोलण्याच्या ओघामध्ये बोलता बोलता बसा बरोबर, बोलता बोलता जर माझ्या मुखातनं जर काही चुकीचे शब्द जर बाहेर पडले असतील तर हा सगळा तुमच्या संगतीचाच परिणाम आहे. नाही असं अजिबात नाही, हा माझ्या वाणीचा दोष आहे. पण मला असं वाटतं संभाजी महाराज
माझ्या वाणीचा दोष तरी मी का समजावा, कारण भक्ती ज्ञाना विरहित इतरा गोष्टी न कराव्या आणि प्रेम भरे वैराग्याच्या युक्ती ओराव्या. आमच्या संतांच्या घरची मर्यादा जेवढी आम्हाला जपून पाळता येईल त्या पद्धतीने आम्ही जर पाळत असेल तर त्याबद्दलचा खेद व्यक्त करायची गरज नाहीये. पण तरी सुद्धा जर बोलता बोलता जर माझ्या मुखातनं जर काही चुकीचे शब्द जर बाहेर पडले असतील तर ते चुकीचे शब्द माझी मला परत करा. या धोत्राच्या झोळीमध्ये ते चुकीचे शब्द घेतो आणि जाता जाता कुठेतरी टाकून देतो, कारण सोबत नेऊन त्याचा काय खार घालू का नाही ना. म्हणून खऱ्या अर्थानं इथपर्यंत येणं झालं. आमच्या सर्व भजनी मंडळीच्या माध्यमातून, सर्व कार्यकर्त्याच्या माध्यमातून, यजमान कोणी आहे का, नाही ना? सर्व गावकरी यजमान आहेत. म्हणून सगळ्यांच्या माध्यमातून, सर्व गुणवान मंडळीच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं ही सेवा घडलेली आहे. ओंकार मला सुद्धा या ठिकाणी आहेत. सगळ्यांच्या चरणी पुन्हा एकदा नतमस्तक होतो. दोन गोष्टी सांगतो बड्या. एक, सुंदर जीवन आहे, जीवन चांगलं जगा. एक सांगतो तुम्हाला, लोकांकडे पाहून जगणं सोडून द्या, स्वतःकडे पहा आणि जीवन जगा. कारण स्वतःकडे पाहून जो जीवन जगण्यात आनंद आहे ना, तो लोकांकडे पाहून नाहीये. लोकांचे माप काढत बसूच नका, आपलं माप काढा. काय 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 लोकांचे माप काढत बसूच नका, आपलं माप काढा. जर कमी जास्त असेल चांगलं बनवा, समसमान बनवा, आनंदात राहा. दुसरी गोष्ट करा, वाहन जरा सावकाश चालवा. गड्या फार अपघात व्हायला लागलेत. मोटरसायकल जरा सावकाश चालवा, रस्त्याच्या कडेने चालवा. हनुमान चालीसा पठण करा. त्याला काय होईल तर आलेले आघात टाळल्याशिवाय राहणार नाहीये. पण हनुमान चालीसा गा आणि वाहन सावकाश चालवा, नाही तर हनुमान चालीसा गाताल आणि भरधाव पडताल, असं जमणार नाहीये. रोज अपघात पाहतो गड्या, अपघातापासून वाचा. त्या ठिकाणी भला किसी का कर न सके तू, बुरा किसी का मत करना, पुष्प नहीं बन सकते तो तुम, काटे बन कर मत रहना, काटे बन कर मत रहना, काटे बन कर मत रहना. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. खाली बसा. जय जय विठ्ठल.